म्हणतो तुम्हाला पोषितो का? मला खायला घातलं माझा मी कवर आहे सगळं. इथं बारीक तुम्ही पाहतीच नाही हो तुम्ही कधी. लहान बाळ समाधी घेतय आणि मोठा भाऊ नंतर घेतोय. का माहिती का? का माहिती तुम्हाला? ते किरूबाबा शिष्य सांगा का माहिती तुम्हाला? गुरुच जाणं शिष्याला सहन होणार नाही म्हणून शिष्य अगोदर. आय 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 माझे तुम्ही गुरु आहात, माझी तुम्ही आई आहात, माझे तुम्ही बाप आहात आणि तुमचं जाणं माझ्या कोवळ्या हृदयाला सहन होणार नाही म्हणून मी अगोदर जातो. तुम्ही मला समाधी द्या मग तुम्ही ज्येष्ठ महिन्यात त्र्यंबकेश्वर. पण ज्ञानदेवा ही गोष्ट तुला कशी? अगोदर समाधी घ्यायचा निर्णय. बाबा माझ्या डोक्यावर हात कोणचा आहे? निवृत्तीचा आहे. माझ्या हृदयात साठवलेलं कोण आहे? निवृत्ती आहे. आणि ह्या शरीरावरची सगळी रोम भजन कोणचं करतात? निवृत्तीचं. मग निवृत्ती ज्येष्ठात समाधी घेणार आहे हे मला कार्तिकातच कळलंय. काय भाषा आहे. आणि कार्तिकात मला कळल्यामुळं मी पहिल्या वारीला पंढरपूरला जाणार, पांडुरंगाला निरोप सांगणार आणि दुसऱ्या वारीला पांडुरंगाला घेऊन आळंदीला येणार. तिथं तुम्ही या मी समाधी घेणार. का? मोठ्याचं जाणं लहान्याला सहन होणार नाही. तुम्ही कवाच याचा विचार केला नाही. तुम्ही अभ्यास करा. म्हणून तर माऊलीने ओवी लिहिली आगा मर बोल न साहती. काय भाषा आहे ना व्याध्यात. आगा मर बोल न साहती. आंब्या मंदिराला कळत चालला पूर्ण झालं मंदिर. याचा शरीर ब्रह्मरूप झालं की संपला विषय. पण जगात 3 गोष्टी वांज आहेत. इथं होतो आपण. तुम्ही काय काळजी करायची नाही. पहिली एक गोष्ट आहे याच्यात ती वांज आहे. याच्यात तिचं नाव मन आहे. मन 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 वांज आहे. 10वा अध्याय म्हणतो काही मन हे नपुसक आहे. पण घोटाळा असा झालाय ह्या शरीरात त्याला एक प्रेयशी आहे. कोणला?